तर नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ आर के सोबत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त तुम्ही चार्ट बघून पण ट्रेडिंग करू शकताय अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओमध्ये स्ट्रॅटजी तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि स्ट्रॅटजी मी तुम्हाला बँक निफ्टीच्या 3 मिनिटाच्या चार्टवरती दाखवणार आहे, कारण की आज जो मी स्ट्रॅटजी तुम्हाला शेअर करणार आहे, सांगणार आहे, तो स्कॅल्पिंग आहे. स्कॅल्पिंग म्हणजे काय? आता स्कॅल्पिंगमध्ये बरेचसे प्रकार येतात. त्यामध्ये काय 1 मिनिटात करू शकतो आहे, 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात स्कॅल्पिंग करू शकतो आहे. जर 5 मिनिटाच्या पुढे गेलं तर त्याला स्कॅल्पिंग म्हणत नाही आहे. इंट्राडे म्हणजे दिवसभरात आपण त्याला फॉलो करू शकतो आहे. जर आपल्याला स्कॅल्पिंग करायचं असेल तर 1 मिनिट, 3 मिनिट किंवा 5 मिनिट जास्तीत जास्त असे स्कॅल्पिंगचे प्रकार आहेत. ओके, सर्वात आधी तर मी काय करतो आहे, तर 3 मिनिट जरा सॅटिस्फाईड वाटतं आहे म्हणून मी इथं टाईम फ्रेम सर्वात आधी मी काय करतो आहे, याला 3 मिनिटाचं टाईम फ्रेम सेट करतो आहे. ओके, आणि बँक निफ्टीच्या चार्टवरती तुम्हाला सेम हे निफ्टीमध्ये पण किंवा इतर कुठल्या पण ह्याच्यामध्ये पण हे करता येतं तुम्हाला, फिन निफ्टी वगैरे. तर याच्यामध्ये बँक निफ्टीचं मी एक तात्पुरता चार्ट घेतलेला आहे आणि इंडिकेटर वगैरे कुठल्याही प्रकारचा आपण वापरणार नाही. फक्त थोडंफार आपण काय बघणार आहे त्यामध्ये, तर थोडंफार आपण बघितलं तर कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहे त्यामध्ये. आणि एक तर झालं सपोर्ट रेजिस्टन्स, जे की मेन इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते सांगतो तुम्हाला मी. सपोर्ट रेजिस्टन्सही कॉमन आहे. ओके, सपोर्ट रेजिस्टन्स हे तरी कॉमन आहे. त्यानंतरनं हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तर ते महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे त्यामध्ये. त्याच्यावरनं आपल्याला डिसाईड होणार आहे कॉल साईड, पुट साईड. ओके, तर आपल्याला एक सिम्पल लॉजिक सांगायचं म्हटलं तर काय म्हणजे कुठल्या प्रकारे आपण कॉल बाय करू शकतो किंवा कुठल्या प्रकारे आपण पुट बाय करू शकतो. आता जर एक्झाम्पल समजा, आता तुमच्यासमोर हे ट्रेंड लाईन ड्रॉ केला. आता हे ओव्हरऑल हाय किंवा लो असे आपण प्रकार समजूया. तर आता इथं बघा, मी काय केलं, ओव्हरऑल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. बाकी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला प्रॅक्टिकली चार्टवरती पण ह्या गोष्टी दाखवणार आहे थोड्याच वेळात. त्यासाठी व्हिडिओला स्किप नको करा, आणि स्किप करण्याऐवजी व्हिडिओला लाईक शेअर करलं तर अतिउत्तम होईल, ज्यामुळं माझं मोटिवेशन बनवून राहील. ओके, तर आता इथं बघा, आपल्याला करायचं आहे काय नेमकं. कधी पण मार्केट जर समजा ओपन होईल तर कुठं पण XYZ ओपन, आपण आता एक कुठंही ओपन होईल. मी आता समजू एक एक्झाम्पल, आता मार्केट जर आता वरती चाललं आहे, मार्केट वरती चाललं आहे. ओके, वरून जर मार्केट अशा प्रकारे आला आणि इकडं असं जात असेल तर ज्या वेळेस ह्याला ब्रेक करेल त्यावेळेस ह्या लेवलला आपण कॉलमध्ये एंट्री करायचं आहे, म्हणजे CEमध्ये एंट्री करायचं आहे. आणि लास्ट जे स्विंग असणार आहे ते आपलं SL असणार आहे. ओके, SL असणार आहे. आणि टार्गेट तुमच्या मर्जीनं तुम्ही डिसाईड करायचं आहे, किंवा वरती तुम्ही एखादा रेजिस्टन्स बघू शकता, एखादं सायकोलॉजिकल नंबर बघू शकता, स्ट्राईक प्राईस बघू शकता एखादं. ते तुमच्यावर डिपेंड आहे, कारण की मी पहिलंच सांगितलेलं आहे हा स्कॅल्पिंग स्ट्रॅटजी आहे म्हणून, आणि स्कॅल्पिंगमध्ये मोठे टार्गेट नसतात. ओके, हे झालं एक सिम्पल. ह्याच्यामध्ये जर समजा अशा प्रकारे हे झालं. ओके, जर मार्केट आला खाली, वरनं ओपन झालं, इथं खालीपर्यंत आला आणि इथून वरती गेला, इथून परत खाली आला आणि या खालच्या लेवलला ब्रेक केला, तर इथं आपलं असणार आहे PEमध्ये एंट्री, म्हणजे पुट साईडला एंट्री. आणि लास्ट स्विंग हाय जे असणार आहे ते असणार आहे आपलं SL. आता बरेच जणांना वाटतं की जर लास्ट स्विंग खूप मोठा असेल तर काय करायचं, तर तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर चार्टवरचे नीट समजून घ्या, चार्टवरचे 30 पॉईंट तुम्हाला द्यायचं आहे निफ्टीचं SL. आता ॲट द मनीने जर तुम्ही बाईंग केलात तर त्याचं प्रीमियम फक्त 15 रुपये होतं आहे. आणि जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर चार्टवरील किमान 50 ते 60 पॉईंट तुम्ही देऊ शकताय, ज्याच्यामुळं 30 रुपये हे SL तुमचं लागू होईल. आणि बँक निफ्टीचे मुवमेंट इतके मोठे असतात की याच्यामध्ये 50 पॉईंट तरी आरामात ते फ्लॅक्च्युएट करत असतं. त्यामुळं SL थोडंसं बँक निफ्टीमध्ये मोठंच तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. ओके, दोन्हीमधलं तुम्हाला SL वगैरे सांगितलेलं आहे सिम्पल. आता आपण काय करणार आहे, याला आपण एन पॅटर्न पण म्हणू शकतो. बघा, आता मार्केट जर ओपन झाला, आता सर समजा एक्झाम्पल वरती गेलं, हे असं थोडं खाली आलं, त्यानंतरनं वरती गेलं, हे अशा प्रकारचं झिगझॅग पॅटर्न म्हणजे एन पॅटर्न म्हणू शकतो. किंवा वरून जर खाली आलं, इथून जर थोडं वर रिटेस्ट घेऊन पुन्हा ह्या लेवलला ब्रेक केलं, कारण की बघा हे खालचं काय सपोर्ट आहे, वरचा रेजिस्टन्स आहे.
हे खालच्या सपोर्टला ब्रेक केलं, इथं आपण काय करणार, पुटमध्ये एंट्रीवरती हाय लास्ट स्विंग हाय आपण एस एल लावणार, किंवा वरती गेल्यावर इथं आपलं कॉल साईडला एंट्री लास्ट स्विंग लो इथं आपण एस एल लावणार. टार्गेट जे काय डिसाईड आपल्या मनावरती आहे आपण ठरवू शकतो आहे टार्गेटला, किंवा आपण टार्गेट जर 1:1 जरी अचिव्हमेंट केलं, त्यानंतर तुम्ही एस एल जरी ट्रेल करत गेलात तरी तुम्हाला त्यात छान बेनिफिट मिळेल. चला आपण प्रॉपरली आपण काय बघूया, आपण सगळ्या गोष्टी चार्टवरती बघणार आहे. आता एस एल वगैरे किंवा ट्रेल करणं म्हणा, तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर मी आज 3 तारीख म्हणजे आज अजून मार्केट ओपन झालेलं नाही आहे, तर मॉर्निंगलाच मी हा व्हिडिओ बनवतो सकाळी. तर इथं बघा फेब्रुवारीचा महिना म्हणजे 1 तारीख. आता हे सगळे प्रत्येक कॅन्डल जे आहेत 3 मिनिटाचे कॅन्डल्स आहेत. तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स कधी ड्रॉ करायचं ते सांगतो तुम्हाला मी, ते नीट लक्ष द्या. आता मार्केट काय झालं आहे, इथं ओपन झालेलं आहे. इथं ओपन झालं, मार्केट हाय इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे कालच्या दिवसाचं इथं काय केलेलं आहे, जे क्लोजिंग पॉईंट आहे त्याला ब्रेक करून वरच्या साईडला गेलेलं आहे, या लेवलपर्यंत गेलं आहे. पण तिथून पुन्हा मार्केट असं एकदम फास्ट खाली पडलं आहे की पुन्हा त्याच्या खाली येऊन क्लोज दिलेलं आहे. त्याच्या खाली येऊन क्लोज दिलेलं आहे मार्केट. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता इथं वरती तर गेलं आहे, इथपर्यंत गेलं आहे. मग आपण सिम्पल काय करणार, त्याला एक लाईन ड्रॉ करणार, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार, आणि मार्केट जिथून खाली येते जिथून फिरलं आहे वरती गेलं आहे तिथून लास्ट जे लो असतं आहे त्याला आपण एक काय करणार, लोला पण एक मार्क करणार हॉरिझॉन्टल लाईन. आता दोन्हीला पण हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करून घेऊया, म्हणजे आपलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स निघून येईल. हे एक झालं. ओके, तरी अजून एक इथं एक, म्हणजे आपण काय केलं नेमकं तुम्हाला एकदम इझी पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सांगतोय. मार्केट जिथं ओपन झालं आहे कालच्या क्लोजिंगला ब्रेक करून वरती इथपर्यंत गेलं आहे, पण वाटलं की मार्केट आता वरच जाणार का, पण काय केलं, या लेवलला मार्केट सगळ्यांना ट्रॅप केलं. मार्केटला वाटलं कालची क्लोजिंग जर इथं ब्रेक झालेली आहे, मार्केट वरती गेलेलं आहे, तर आता वरतीच जाणार असं वाटलं. पण इथं काय केलं आहे, बऱ्याच जणांना मार्केट इथं ट्रॅप केलं आहे. कॉल साईडला जे बसले होते, मार्केट पुन्हा डाऊन साईडला असं पडलं की सगळ्यांचे एस एल उडवून टाकलं. त्या ठिकाणी एस एल उडवून टाकलं, पुन्हा डायरेक्ट खाली चाललं इथपर्यंत आलं खाली. म्हणजे कॉल साईडला बसले होते ते काय केलं, नंतर आपलं दिशा चेंज केले, इथं बसले पुट साईडला बसल्यावर मार्केट काय केलं, इथपर्यंत चाललं. त्यानंतर पुन्हा असं वर गेलं की या कॉल साईड पुट साईडवाल्यांचे पण या ठिकाणी एस एल खाऊन टाकलं. म्हणजे काय केलं, तर दोघांना पण खपवलं मार्केटनं, कॉल साईड आणि पुट साईड दोघांना पण मार्केट या ठिकाणी उडून टाकलं डायरेक्टली. शेवटी गेलं कुठं, वरतीच गेलं. जसं की इथं वाटत होतं की कालचं क्लोजिंग ब्रेक केल्यानंतर वर गेलं, तर इथं शेवटीला तर वरतीच गेलेलं आहे. तर ह्याला काय म्हणतात, ह्याला यू पॅटर्न म्हणतात. आपल्या चॅनलवरती हा पण व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता. यू पॅटर्नचा म्हणजे व्हिडिओज आहे, म्हणजे रिकव्हरी सेप म्हणतात त्याला, रिकव्हरी केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण कसं हाय लो मार्क केलं ते तर तुम्हाला माहीतच आहे की मार्केट इथपर्यंत आलं, तर ह्याला आपण काय केलं, एक हाय मार्क केलं, इथून मार्केट खाली पडलं आणि जिथून मार्केट फिरलं आहे तिथून एक लो मार्क केलं. आता हे दोन्ही काय झाले आपल्यासाठी, वरचं झालं रेजिस्टन्स आणि खालचं झालं सपोर्ट. ओके, आणि जिथून मार्केट फिरलं आहे तर तिथूनच तुम्हाला काय करायचं आहे, एंट्री करायचं आहे. आता एंट्री कधी करायचं, आता बघा इथं मार्केट काय केलेलं आहे, इथून असं आलेलं आहे. जर इथं मार्केट इथं येऊन जर खाली गेलं असतं तर हे एन पॅटर्न झालं असतं. एन पॅटर्न म्हणजे कळालं ना तुम्हाला, असं आलं, थोडं सांगतोय, हे असं आलं मार्केट, थोडं वर गेलं. पण ह्याचं जर खाली गेलं असतं तर ह्या लेवलला ब्रेक केल्याबरोबर, ह्याचं सपोर्ट ब्रेक केल्याबरोबर आपण इथं पुट साईडमध्ये एंट्री आणि लास्ट स्विंग हायला आपण काय केलं असतं, एस एल प्लेस केलं असतं. पण इथं मार्केट तसं केलेलं नाही आहे. मार्केटनं काय केलं आहे, खाली आलं आहे, एक हाय आणि एक दिवसाचं लो बनवलं आहे, क्रिएट केलं, एक दिवसाचं हाय बनवलं आहे, दिवसाचं लो बनवलं आहे. त्यानंतरनं रिकव्हरी सेप करत मार्केट वरच्या साईडला गेलेलं आहे, वरच्या दिशेला गेलं, बरोबर इथं गेलं. त्यानंतरनं डे हायला येऊन टच केलं आहे, तिथून पुन्हा रिटर्न खाली, पुन्हा वरती. आता बघा इथं एक सेफ तयार झालेलं आहे, एन सेफ, जसं म्हणलं मी एन पॅटर्न, हे अशा प्रकारचं एन. मग तुम्हाला काय आणलं, हे ब्रेक केल्याबरोबर तुम्हाला काय करायचं, एंट्री करायचं आहे. केल्याबरोबर म्हणजे काय, इथं
आपल्याला व्हॅल्यूम पण बघायचं आहे की हवा येस हे आजचं डे हाय जर ब्रेक केलं, रेजिस्टन्स ब्रेक केलं किंवा खालच्या साईडला सपोर्ट ब्रेक केलं, त्यावेळेस तुम्ही जर व्हॅल्यूम बघितलं, व्हॅल्यूममध्ये पण जर तगडा पॉवर असेल तर त्यावेळेस तुम्हाला एंट्री करणं सोपं होतं आणि आपलं टार्गेट पण अचीव होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. तर इथं सपोज आपण क्लोजिंग केलं, कॅन्डल क्लोजिंग पण करणं गरजेचं आहे. क्लोज केलं किंवा असं होऊ नये अशा प्रकारचं इथं एक स्विंग बनवलं, वरती गेला आणि पुन्हा मार्केट खाली येऊनच अशा प्रकारचं क्लोज केलं असं व्हायला नाही पाहिजे. वरती जाऊन प्रॉपर क्लोज केलं, तिथं आपण जर कॉल साईडला एंट्री केलो बी समजा, लास्ट स्विंग लोला आपण एस एल लावणार. ओके, लास्ट स्विंग लोला आपण एस एल लावणार. थोडक्यात जर बघितलं तर मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास आता तुम्हाला मी हे दाखवतो याचं, एकच मिनिट, प्राइस रेंज लॉंग पोझिशन आपण मी काय करतोय इथं प्लेस करतो याला. तर बघू शकता इथून एस एल आपलं कुठपर्यंत आहे, लास्ट स्विंग लो जर बघू शकता आपण एस एल इथं लावलं आहे आणि वरती टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे, इथपर्यंत गेलेलं आहे. आता बघू शकता इथं किती जवळपास 100 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. तुम्हाला जसं म्हणलं 50-60 पॉईंटचं, तर एस एल पण ह्याच्यात मोठं लागू शकतं आहे. तर तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही ह्याला अजून छोटं मोठं पण थोडंसं इथपर्यंत जरी घेतलं म्हणजे 65 पॉईंटचा एस एल जरी घेतलं. बँक निफ्टीमध्ये कसं आहे एस एल खूप मोठा लागतो आहे, हे एक मात्र लक्षात ठेवा. आणि इथं रिवॉर्ड रेशो तुम्ही बघू शकताय 1:3 या ठिकाणी रिवॉर्ड रेशो इथं दिलेला आहे. म्हणजे 4 पटीने जवळपास 3.5 पटीने या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला रिवॉर्ड रेशो दिलेला आहे. रिवॉर्ड रेशो दिलेला आहे. आणि जर तुम्ही इथं लास्ट स्विंगला जरी लावलं तिथं तरी पण 2.5 पटीने या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो दिलेला आहे मार्केटनं. ओके, म्हणजे काय हे बँक निफ्टीचे मुवमेंटच असे असतात. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो तुम्हाला मी, जर मार्केटमध्ये इथं वरती गेलं आहे, या लेवलला ब्रेक केला, आपण कॉलमध्ये एंट्री इथं एस एल लावलेलं आहे. जर समजा मार्केट या लेवलला इथं जे इथूनच फिरलं आहे त्याचं कारण पण म्हणजे काय, हे पाठीमागचं एक रेजिस्टन्स आहे, पाठीमागचं रेजिस्टन्स आहे. ओके, पाठीमागचं रेजिस्टन्स असल्याने मार्केट काय केलं, पुन्हा तिथं आलं. बघा हे जे पॉईंट दिसतंय ह्याला जर लाईन ड्रॉ केलं, मार्केट इथं आलं, इथून मार्केट वरच्या साईडला गेलं आहे आणि एक प्राइस ॲक्शन बनवत गेलेलं आहे. तुम्ही जर नीट बघितलं, आलं वरती, लो बनवलं, परत वरती, परत लो, परत वरच्या साईडला. ओके, तर आपल्याला पुट साईडला कधी एंट्री करायचं आहे, ह्याच्यामध्ये जर आपल्याला एंट्री करायची असेल तर हे जे पाठीमागचं रेजिस्टन्सला ब्रेक करून पुन्हा इथं सपोर्ट बनवलं आहे त्याला एक लाईन ड्रॉ केला आपण. त्याला ज्यावेळेस ब्रेक करेल खालच्या साईडला तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, या लेवलला आपण पुटमध्ये एंट्री करणार. या लेवलच्या वरती आपल्याला इथं एस एल प्लेस करायचं आहे, बस सिम्पल. आणि डाऊन साईडला जर बघितलं आपण, पुन्हा मार्केट खूप जबरदस्त मोठा मुवमेंट एक रॅली या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर एकदम जबरदस्तमध्ये अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ट्रेड करू शकता. इथं एन पॅटर्न तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर नीट समजून घेतलात तर एन पॅटर्न या ठिकाणी दिसलेला आहे. वरून तर मार्केट आलं खाली, इथं वरती गेलं, ह्याला यू पॅटर्न म्हणतात. ओके, आणि त्यानंतर एन पॅटर्न इथं बनवलं, ह्याच्या वरती साईडला दिलं. हे यू पॅटर्न ज्यांना कोणाला माहीत आहे त्यांना माहीत असेल. ओके, तर तिथे एक सक्सेस आणि यू पॅटर्न आणि एन पॅटर्न तिथे एक सक्सेस. आता आज आपण काय करूया, ह्याचं पाठीमागचं थोडंसं आपण अजून एक डाटा बघूया. हे फेब्रुवारी 1 तारखेचं बघितलं आहे. आता आपण इथे एक आहे बघूया आपण. आता बघा इथे एक 31 तारखेचं आहे, 31 जानेवारीचं. ओके, तर मार्केटचं इथं काय केलेलं आहे आपण, ह्याला पॉईंटला हे हाय मार्क केलं, हे पण सांगतो थोडक्यात की का बरं केलं आहे. हेच लाईन्स आपण इथं खाली ड्रॉ करणार आहे. आता बघा इथं पण सेम तेच सिच्युएशन झालेलं आहे. आता नीट लक्ष द्या, मार्केट काय केलं, ओपन इथं झालं, वरती एक हाय बनवलं दिवसाचं हाय. त्यानंतर मार्केट काय केलं, एकाच कॅन्डल आहे तर खाली आलं आहे पण पूर्ण प्रॉपर टच झालेलं नाही आहे. पुन्हा मार्केट त्याच कॅन्डलला वरती गेलं आहे, मग हळूहळू करत खाली आलेलं आहे. मग आपण याला डायरेक्टली असं पण गेस करू शकतो आहे. ओके, असं गेस करू शकतो आहे. ह्याच्यानंतर वरती गेलं, पुन्हा इथं खाली आलं, हे झालं एन पॅटर्न तयार झालं. पण आपण लास्ट दिवसाचं लो आहे आणि दिवसाचं हाय म्हणून आपण काय केलं, वरती रेजिस्टन्स ड्रॉ केलं, खाली आपण सपोर्ट ड्रॉ केलं.
पण इथं मार्केट सपोर्टला आलं आहे. ओके, नीट बघा, मार्केट इथं काय केलं आहे, सपोर्टला आलं आहे आणि एक एन पॅटर्न बनवलं आहे. ते एन पॅटर्नला ब्रेक केलं असतं तर आपण या लेवलला इथं आपण पी साईडला म्हणजे पुटमध्ये एंट्री बनवलं असतं. वरती लास्ट स्विंग किंवा त्याच्या सपोर्टच्या वरतीच थोडंसं एस एल लावायचं आहे आपल्याला. जर लास्ट स्विंग खूप मोठा असेल तर एस एल आपल्याला मिनिमम लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे सपोर्टच्या वरती लावायचं किंवा रेजिस्टन्सच्या खाली लावायचं अशा प्रकारे. म्हणजे काय, इथं आता आपण सपोर्ट जर ब्रेक केलं, सपोर्ट ब्रेक केलं म्हणून आपण इथं एंट्री केलं तर सपोर्टच्या थोड्यावरती असेल. जर मार्केट फिरलं तर ट्रेंड चेंज झाला असं समजायचं. तर आता इथं काय केलं, मार्केट एन पॅटर्न बनवलं पण ब्रेक केलं असतं तर खाली आपण पुट साईडला एंट्री बनवलं असतं. पण मार्केट काय केलं, एन पॅटर्न बनवून ह्या एन पॅटर्नच्या सेपला ब्रेक केलेलं नाही आहे. तर मार्केट काय केलं, उलट वरच्या दिशेला गेलं आहे. आता इथं अजून एक चार्ट पॅटर्न आपण बघू शकतो. दिवसाचं हायला इथं बघितलं आपण, हे वरच्या लाईन जे आहे दिवसाचं हाय बनवलं आहे आणि हे खालचं जे लाईन आहे हे दिवसाचं लो बनवलेलं आहे. मार्केट काय केलं, वरून खाली पडलं, इथून खालून थोडं वर गेलं, तिथून पुन्हा खाली आलं, तिथून पुन्हा वरती जायचं प्रयत्न केलं, इथपर्यंत गेलं आहे. आता या नेकलाईनच्या वरती इथं काय केलं आहे, डब्ल्यू पॅटर्न बनवलं आहे. सीधा बघितलं डब्ल्यू पॅटर्न अशा प्रकारचं बनवलं आहे. मग डब्ल्यू पॅटर्नमध्ये एंट्री कधी होणार माहिती आहे का, ज्यावेळेस असं पोझिशन येईल, असं बनल्यानंतरनं तेव्हा हे दोन लो स्विंग बघू शकता, 2 पॉईंट बघू शकताय. त्यानंतरनं इथपर्यंत आल्यानंतरनं जेव्हा हे लाईन ब्रेक करेल तेव्हा इथं आपलं एंट्री असणार, इथं आपलं एस एल असणार. तर मार्केट याच्यावरती बघू शकता इथपर्यंत गेलेलं आहे. तर हे डब्ल्यू पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न पहिल्याचं आपण अगोदरमध्ये काय बघितलं, यू पॅटर्न बघितलं आहे, यू शेपचं पॅटर्न बघितलं आहे. याच्यामध्ये एक डब्ल्यू पॅटर्न सक्सेस झालं, म्हणजे डबल बॉटम जे ह्याला म्हणतात. डबल बॉटम म्हणजे काय, आता 2 बॉटम आहे त्याच्यामध्ये, हे एक बॉटम आहे, हे एक बॉटम आहे आणि ट्रिपल बॉटम म्हणाल पण काय हरकत नाही आहे. ट्रिपल बॉटमचं पण सेप आहे, म्हणजे एक पॅटर्न आहे. ओके, ह्याच्यामध्ये आता काय झालं आहे, डब्ल्यू पॅटर्न तर इथं बनवलेलंच आहे, शिवाय त्याच्यानंतरनं इथून वरती गेलं, जसं खाली आलं एक रिटेस घेण्यासाठी आलं, एक पुल बॅक, त्यानंतरनं पुन्हा वरती ब्रेक करून वरती गेलं. इथं आता बघू शकता एन पॅटर्न पण बनवलं आहे, हे अशा प्रकारचं एनला ब्रेक करून वरती गेलं, या नेकलाईन रेजिस्टन्सच्या वरती गेलं, एंट्री इथं बनणार आपलं आणि लास्ट स्विंग लो. आणि स्विंग लो जर मोठा असेल तर जवळपास आपण एक बँक निफ्टीच्या हिशोबानं आपण एक 50 ते 60 पॉईंट आपण एस एल लावू शकतो, त्याच्यामध्ये मोमेंट फास्ट असल्यामुळं. आणि जर निफ्टी असेल तर 30 पॉईंटचा आपण चार्टवरील एस एल लावू शकतो आणि वरच्या साईडला आपण टार्गेट बघू शकतो गेलेलं आहे. तर एन पॅटर्न म्हणा, हे म्हणा, हे असे बरेचसे पॅटर्न तुम्हाला हे सिम्पल फक्त 2 दिवसाचं सांगितलेलं आहे. तुम्ही पण ह्याच्यावरती बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करा. अशा प्रकारचं सिम्पल तुम्हाला काय बघायचं आहे, मार्केट ज्या वेळेस दिवसाचं हाय किंवा दिवसाचं लो बनवतं आहे तिथून मार्केट कुठंपर्यंत येतं बघायचं. जसं असं खाली आलं, एन पॅटर्न बनवून खाली जात असेल तर इथून आपल्याला ब्रेकवर पुट साईडला एंट्री, आणि जर वरती जात असेल तर वरती एन बनवत असेल तर ह्याच्यावरती कॉल साईडला एंट्री, लास्टला इथं एस एल लावायचं आहे. सिम्पल एस एल लास्ट स्विंग किंवा हाय किंवा लो जर मोठा असेल तर एस एल तुम्हाला कमीत कमी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जेवढं म्हणजे ॲक्सेप्ट करू शकताय, जेवढं झेलू शकताय तेवढंच तुम्ही एस एल लावण्याचा प्रयत्न करू शकताय. नक्कीच तुम्हाला हा स्ट्रॅटेजी समजलेला असेल, जास्त काय आपल्याला अवघड दिलेलंच नाही तुम्हाला मी. याच्यामध्ये तुम्ही अजून कॅन्डलस्टिक पॅटर्न पण बघू शकताय. आता कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, मगाशी जसं बोललो होतं तुम्हाला. आता याच्यामध्ये काय ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय इथं जर बघितलं बारका इथं डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तर प्रत्येकाचं मी हे काय करतोय व्हिडिओच्या शेवटीला दिलेलं आहे किंवा व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय. कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न म्हणा, ह्या प्रत्येक गोष्टीचं मी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत व्हिडिओ, तुम्ही एकदा नक्कीच जाऊन व्हिजिट करा. बरेचसे टेक्निकल गोष्टींचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ओके, व्हिडिओच्या शेवटी थंबनेल तुम्हाला दिसतीलच. चार्ट पॅटर्न म्हणा, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणा, या दोन्ही गोष्टींच्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओज दिसतील. त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी बघून तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करा ट्रेडिंगमध्ये. ओके, आणि इथं आपण थोडंसं फेब्रुवारीचं जर बघितलं आपण, बघा इथं पण काय झालं आहे, एक डोजी टाईप कॅन्डल बनवलं आहे. या ठिकाणी पण एक डोजी टाईप कॅन्डल बनवलेलं आहे. ओके, किंवा स्पिनिंग बॉटम म्हणू शकताय. अशा प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. तर ते बनवल्यानंतरनं मार्केट काय केलं आहे, वरच्या साईडला गेलेलं आहे यू पॅटर्न बनवण्यासाठी.
तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच प्रकारचे येणारे पुढचे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे तर माझा सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेचाल, काहीतरी याच्यामधून शिकचाल अशी मी एक अपेक्षा करून भेटतोय तुम्हाला मी एक पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.